नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किंवा आपल्याला तसं वाटतं. हो, आपण बोलतोय योगाबद्दल. पण योगाचा खरा अर्थ काय आहे? चला आज तेच जाणून घेऊया. जेव्हा योग हा शब्द कानावर पडतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नक्की काय उभं राहतं? सोपा प्रश्न वाटतोय ना, पण थांबा, याचं उत्तर जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. बहुतेक जणांसाठी योग म्हणजे काय? तर एक प्रकारचा व्यायाम, शरीर लवचिक बनवण्यासाठी किंवा फार फार तर दिवसभराचा ताण कमी करायचा एक उपाय, बरोबर? पण ही उत्तरं अपूर्ण आहेत. पण जर असं म्हटलं की ही योगाची आधुनिक ओळख पूर्णपणे वेगळी आहे, तर कारण हजारो वर्षांपूर्वीचे आपले प्राचीन ग्रंथ आपल्याला योगाची एक अशी गोष्ट सांगतात जी या सगळ्याच्या खूप पलीकडची आहे. चला तर मग योगाच्या इतिहासाच्या मुळाशी जाऊया. आणि हा इतिहास काही 100-200 वर्षांचा नाहीये. हा आहे हजारो वर्षांचा प्रवास, थेट आपल्या वैदिक संस्कृतीमधून आलेला. आणि इथेच बघा, एक मोठा फरक दिसतो. आज आपण योगाला एक नवीन फिटनेस ट्रेंड म्हणून बघतो. पण खरं वास्तव काय आहे? योग ही एक 8 ते 10 हजार वर्ष जुनी परंपरा आहे. हो, अगदी बरोबर, हजारो वर्ष जुनी. ही टाईमलाईन पाहिली की आपल्याला अंदाज येईल. विचार करा, जवळजवळ 10,000 वर्षांपूर्वी ऋग्वेदामध्ये योगाची बीजं सापडतात. त्यानंतर 5,000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून आणि महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रातून या ज्ञानाला एक सुंदर रूप दिलं. आणि आज तेच ज्ञान आपल्या सगळ्यांसाठी खुलं आहे. आता आपण या विश्लेषणाच्या खऱ्या गाभ्याकडे येऊया. योग म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी भगवद्गीतेपेक्षा उत्तम स्रोत कोणता असू शकतो, बरोबर ना? गीतेमध्ये योगाच्या काही अप्रतिम व्याख्या दिलेल्या आहेत. यातली पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची व्याख्या, समत्वम योग उच्यते. म्हणजे काय? तर यश असो किंवा अपयश, सुख असो किंवा दुःख, कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देणं, स्थिर राहणं, यालाच योग म्हणतात. हा जो समत्व शब्द आहे ना, म्हणजे इक्वॅनिमिटी, याचा अर्थच तो आहे. ही एक अशी मानसिक ताकद आहे जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत, मग ती कितीही चांगली असो किंवा वाईट, स्थिर आणि शांत राहायला शिकवते. आता गीतेतील दुसरी व्याख्या बघूया जी तितकीच प्रभावी आहे. योगः कर्मसु कौशलम. याचा सरळ अर्थ आहे आपल्या कामामध्ये कुशलता आणणं म्हणजेच योग. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही कुशलता फक्त आपण काय काम करतो यापुरती नाहीये, तर आपण ते काम कसं करतो, आपलं बोलणं कसं आहे, आपली प्रत्येक कृती किती सजग आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. हे एक मानसिक कौशल्य आहे, फक्त शारीरिक नाही. आणि इतकंच नाही, या दोन मुख्य व्याख्यांशिवाय गीतेत योगाला दुःखापासून मुक्ती असंही म्हटलंय, परमतत्वाशी एकरूप होणं असंही म्हटलंय आणि गोंधळलेल्या मनाला स्थिर करणं असंही म्हटलंय. यावरून आपल्याला योगाची खोली लक्षात येते. भगवद्गीतेनंतर आता आपण वळूया महर्षी पतंजलींकडे. पतंजलींनी काय केलं तर योगाच्या या विशाल ज्ञानाला एका अत्यंत पद्धतशीर, एका वैज्ञानिक फ्रेमवर्कमध्ये बसवलं आणि त्यालाच आज आपण अष्टांग योग म्हणून ओळखतो. पतंजलींनी हे अगदी स्पष्ट केलंय की योग म्हणजे फक्त काही आसना करणं नाही. अरे, ते तर जीवन जगण्याचं एक संपूर्ण शास्त्र आहे. आणि त्यासाठी त्यांनी 8 पायऱ्यांचा किंवा 8 अंगांचा एक मार्ग दाखवलाय. तर पतंजलींनी योगाचा मार्ग हा 8 पायऱ्यांमध्ये विभागला आहे. याची सुरुवात होते यम आणि नियमपासून, म्हणजे सामाजिक आणि वैयक्तिक नैतिकता. ही पायाभरणी आहे. मग तिसऱ्या पायरीवर येतं आसन, त्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि या प्रवासाचा शेवट होतो समाधीमध्ये. आणि यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? की आसन, ज्याला आज आपण पूर्ण योग समजतो, ते या 8 पायऱ्यांपैकी फक्त एक पायरी आहे. हो, खरंच. आज आपण ज्या आसनांवर इतका भर देतो ते पतंजलींच्या या विशाल अष्टांग योगातील 8 भागांपैकी फक्त एक भाग आहे. विचार करा, मग पूर्ण योग किती मोठा आणि व्यापक असेल. ठीक आहे, तर मग या सगळ्या प्राचीन ज्ञानाचा आजच्या आयुष्यात काय उपयोग? योगी बनण्यासाठी काय आपल्याला सगळं सोडून हिमालयात जावं लागेल? अजिबात नाही. योग आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या प्रत्येक कृतीत सापडू शकतो. म्हणजे एक गोष्ट आतापर्यंत नक्कीच स्पष्ट झाली असेल, योग हा फक्त एक व्यायाम नाही, तो त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे, एक दृष्टिकोन आहे. जसं गीतेमध्ये म्हटलंय, योगः कर्मसु कौशलम. आपलं प्रत्येक काम, मग ते छोटं असो वा मोठं, ते अधिक कौशल्याने, अधिक सजगतेने करणं, हाच तर योग आहे. आणि दुसरं, समत्वम योग उच्यते. आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येणारच, पण त्या परिस्थितीतही मनाची शांतता न गमावणं, स्थिर राहणं,
हेच खरं योगी असण्याचं लक्षण आहे. आणि कर्मयोगी कसा असतो तर बघा, जेव्हा कुणीतरी अगदी आश्चर्याने सूर्यास्त बघतोय किंवा आपलं ऑफिसचं काम अगदी मनापासून पूर्ण कौशल्याने करतोय किंवा अगदी साधं पण प्रेम आणि आनंदाने घरात जेवण बनवतंय, त्या प्रत्येक क्षणी ती व्यक्ती योग साधत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर जी कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या मूळ स्वभावाकडे परत घेऊन जाते, जो स्वभाव म्हणजे आनंद आणि शांती आहे, तोच खरा योग आहे. आणि शेवटी योगाचा सार तो हाच आहे: मन, शरीर आणि आत्मा यांचं मिलन. जेव्हा हे तिन्ही एकाच धाग्यात गुंफले जातात तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने योगाचा अनुभव येतो. तर मग आता हे सगळं ऐकल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारा. या नव्या दृष्टीने पाहिलं तर आजच्या दिवसभरात आपल्याला स्वतःला योगाचा अनुभव कुठे आणि कसा आला, नक्की विचार करा.